कशा प्रकारे येतात. आता ओमराजे निंबाळकर आहे. ओमराजे निंबाळकर त्यांचं नाव त्या यादीमध्ये मी वाचलं, आपण दिलं. 20 वर्षापूर्वी त्यांच्या वडिलांची हत्या झाली. 20 वर्षापूर्वी पवनराजे निंबाळकर यांची हत्या झाली आणि 20 वर्ष तो खटला सुरू आहे. काल निकाल होता. काल निकालाचा दिवस ठरला, जजमेंट डे मुंबई हायकोर्टात. आता आमच्यापर्यंत अशी माहिती आली की पवनराजे निंबाळकरांवरती दबाव असा आहे, आपलं ओमराजेवरती, तुमच्या बाजूने निकाल हवा असेल तर आमच्या गटामध्ये सांगितलं, आम्ही तुम्हाला हवा तसा निकाल देऊ. 2019 पासून महाराष्ट्र आणि राजकीय नाट्य हे जणू एक समीकरणच बनलंय. गेल्या काही वर्षात महाराष्ट्राने अनेक राजकीय भूकंप पाहिले. पक्ष फुटले, चिन्ह बदलली आणि सत्तांतर झाली. आता पुन्हा एकदा राज्यात एक नवा राजकीय ड्रामा सुरू झाला आहे. या राजकीय नाट्याला नाव देण्यात आलंय ऑपरेशन टायगर. शिवसेना ठाकरे गटाचे 6 खासदार मातोश्रीला आता शेवटचा जय महाराष्ट्र ठोकण्याच्या तयारीत आहेत. या 6 खासदारांमध्ये सर्वात महत्वाचं आणि चर्चेत असलेलं नाव म्हणजे धाराशिवचे खासदार ओमप्रकाश उर्फ ओमराजे निंबाळकर. एकीकडे ओमराजे निंबाळकर ठाकरे गट सोडणार अशा चर्चा असतानाच दुसरीकडे त्यांच्या आयुष्याला आणि कुटुंबाला हादरवून टाकणाऱ्या एका ऐतिहासिक खटल्याचा निकाल अगदी तोंडावर आला आहे. तब्बल 20 वर्षांपूर्वी झालेले पवनराजे निंबाळकर हत्याकांड. या खटल्याचा निकाल काल लागणार होता, परंतु तो आता पुढे ढकललाय आणि 20 जून रोजी हा निकाल जाहीर होणार आहे. नेमका याच निकालाचा धागा पकडत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक खळबळजनक आरोप केला आहे. राऊतांच्या मते ओमराजेंना सत्ताधाऱ्यांकडून आश्वासन देण्यात आलं आहे की जर त्यांनी ठाकरेंची साथ सोडली तर या खटल्याचा निकाल हा त्यांच्या बाजूने लावला जाईल. राऊतांनी थेट नाव घेतलं नसलं तरी त्यांचा इशारा हा शिंदे व भाजपकडे आहे असं बोललं जात आहे. परंतु या आरोपांमध्ये किती तथ्यता आहे? ज्यांच्या विरोधात ओमराजे निंबाळकर गेली 20 वर्ष लढत आहेत ते भाजपचे नेते राणा जगजित सिंग पाटील यांचे वडील पद्मसिंग पाटील आहेत. मग भाजप ओमराजेंना मदत का करेल? आणि ओमराजे गेलेच तर ते शिंदे गटात जाणार. मग भाजप शिंदेची ताकद वाढवण्यासाठी स्वतःच्या नेत्याला अडचणीत का आणेल? या सर्व आरोप प्रत्यारोपात हे 20 वर्षांपूर्वीचं पवनराजे निंबाळकरांचं हत्याकांड नेमकं काय होतं ज्याने महाराष्ट्राचं राजकारण ढवळून काढलंय? आज यावरच चर्चा करूयात. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. संजय राऊत यांनी लावलेला आरोप वरवर पाहता जितका गंभीर वाटतो तितकाच तो राजकीय गणितांच्या निकषांवर गुंतागुंतीचा आहे. या आरोपांमागे तथ्य आहे की हा केवळ एक राजकीय स्टंट आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला काही महत्त्वाचे मुद्दे समजून घ्यावे लागतील. पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणात मुख्य आरोपी म्हणून ज्यांचं नाव आहे ते म्हणजे पद्मसिंग पाटील. पद्मसिंग पाटील हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठं प्रस्थ आणि सध्या त्यांचं कुटुंब भाजपमध्ये आहे. पद्मसिंग पाटील यांचे सुपुत्र राणा जगजित सिंग पाटील हे धाराशिव मधून भाजपचे वर्तमान आमदार आहेत. आता विचार करा, जर ओमराजे निंबाळकर ठाकरे गट सोडून महायुतीत आणि त्यातही विशेष करून शिंदे गटात आले तर भाजप आपल्याच विद्यमान आमदाराच्या म्हणजेच राणा जगजित सिंग पाटील यांच्या वडिलांना अडचणीत आणून ओमराजेंना कोर्टाच्या निकालात मदत का करेल? भाजप कधीही आपल्या नेत्याला डावलून एका विरोधी पक्षाच्या खासदाराला प्रॉमिस देणार नाही. त्यामुळे राऊतांच्या आरोपातील हा सर्वात मोठा विरोधाभास आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे जर ओमराजे निंबाळकर फुटले तर ते भाजपमध्ये जाणार नाहीत. ते मूळ शिवसैनिक असल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करतील. अशा परिस्थितीत भाजप स्वतःच्या नेत्यांना बाजूला सारून शिंदे गटाची ताकद वाढवण्यासाठी एवढी मोठी रिस्क घेईल का? महायुतीत सलोखा असला तरी जागा वाटप आणि स्थानिक राजकारणात प्रत्येक पक्ष स्वतःची ताकद वाढवण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे भाजप ओमराजेंसाठी पायघड्या घालण्याची शक्यता धुसर वाटते. हा खटला सीबीआय आणि विशेष कोर्टाच्या अखत्यारीत चालत आहे. खटल्याची सुनावणी पूर्ण झाली असून आता केवळ निकाल देणं बाकी आहे. लोकशाहीत आणि न्यायव्यवस्थेत कोणताही राजकीय पक्ष थेट न्यायाधीशांच्या निकालावर प्रभाव टाकू शकत नाही, विशेषतः जेव्हा खटला अंतिम टप्प्यात असतो. त्यामुळे निकाल तुमच्या बाजूने लावून देऊ
असं आश्वासन देणं कायदेशीर दृष्ट्या अशक्यप्राय गोष्ट आहे. परंतु अलीकडचे काही निर्णय बघितले तर ते राजकीय हेतूने प्रेरित व सत्ताधाऱ्यांचा अजेंडा पुढे घेऊन जाणारे असल्याचे चित्र आहे. त्यामुळे संजय राऊतांचा हा आरोप अगदीच बिनबुडाचा आहे असं तरी म्हणता येणार नाही. मात्र संजय राऊत यांचा आरोप हा राजकीय दृष्ट्या महायुतीवर दबाव आणण्यासाठी आणि ओमराजे निंबाळकर जर खरोखरच पक्षांतर करण्याचा विचार करत असतील तर त्यांच्यावर नैतिक दबाव निर्माण करण्यासाठी टाकलेली गुगली असू शकतो असं आता बोललं जात आहे. आता आपण या 20 वर्षांपूर्वीच्या त्या खटल्याबद्दल बोलूया. पवनराजे निंबाळकर आणि पद्मसिंग पाटील हे नात्याने चुलत भाऊ. धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणात या दोन्ही नेत्यांचा मोठा दबदबा होता. सुरुवातीला दोघेही एकत्र होते, परंतु नंतरच्या काळात ते एकमेकांचे कट्टर राजकीय शत्रू बनले. पद्मसिंग पाटील हे शरद पवारांचे खंदे समर्थक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते. राज्याच्या मंत्रिमंडळात त्यांनी अनेक वर्ष महत्वाची मंत्रालय सांभाळली होती. दुसरीकडे पवनराजे निंबाळकर हे तत्कालीन उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष राहिले होते. बँकेतील कथित गैरव्यवहार आणि स्थानिक राजकारणावरून या दोन्ही नेत्यांमध्ये तीव्र मतभेद निर्माण झाले होते. पवनराजे हे पद्मसिंग पाटील यांच्या राजकीय वर्चस्वाला उघड आव्हान देत होते. 3 जून 2006 रोजी नवी मुंबईतील कळंबोली परिसरात एक धक्कादायक घटना घडली. पवनराजे निंबाळकर हे त्यांच्या इंडिका कारमधून मुंबईच्या दिशेने जात होते. त्यांच्यासोबत त्यांचा ड्रायव्हर समद काझी हा देखील होता. कळंबोली जवळ आल्यावर एका अज्ञात वाहनाने त्यांच्या कारला अडवले. कार थांबताच काही मारेकऱ्यांनी पवनराजे यांच्या गाडीवर धाव घेतली. काही समजण्याच्या आतच मारेकऱ्यांनी पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे ड्रायव्हर समद काझी यांच्यावर अगदी जवळून अंधाधुंद गोळीबार केला. हा गोळीबार इतका भीषण होता की पवनराजे आणि समद काझी यांचा जागीच मृत्यू झाला. दिवसाढवळा मुंबईच्या वेशीवर झालेल्या या हत्याकांडाने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला. सुरुवातीला या प्रकरणाचा तपास स्थानिक पोलीस आणि क्राईम ब्रँचकडे होता, परंतु अनेक महिने उलटूनही तपासात कोणतीही मोठी प्रगती होत नव्हती. पवनराजे यांच्या पत्नी आनंदोबाई निंबाळकर आणि पुत्र ओमराजे निंबाळकर यांनी आरोप केला की राजकीय दबावामुळे पोलीस मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचत नाहीत. निंबाळकर कुटुंबाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आणि या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी केली. कोर्टाने देखील या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून हा तपास सीबीआयकडे सोपवला. सीबीआयने जेव्हा या प्रकरणाची सूत्रे हातात घेतली तेव्हा या तपासाला वेग आला. सीबीआयने तपास करत असताना काही संशयितांना ताब्यात घेतले. यामध्ये पारसनाथ जयस्वाल आणि पिंटू शर्मा या 2 शूटरचा समावेश होता. त्यांच्या चौकशीतून जी माहिती समोर आली त्याने राजकीय वर्तुळात भूकंप आणला. मारेकऱ्यांनी कबुली दिली की पवनराजे निंबाळकर यांची हत्या करण्यासाठी त्यांना मोठी सुपारी देण्यात आली होती आणि ही सुपारी देणारे दुसरे तिसरे कोणी नसून राज्याचे माजी मंत्री आणि तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार पद्मसिंग पाटील होते. सीबीआयने पुरेसे पुरावे गोळा केल्यानंतर जून 2009 मध्ये पद्मसिंग पाटील यांना या हत्याकांडाच्या कटात मुख्य सूत्रधार असल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. एका विद्यमान खासदाराला आणि माजी मंत्र्याला हत्येच्या आरोपाखाली अटक होण्याची ही महाराष्ट्राच्या इतिहासातील दुर्मिळ घटना होती. या अटकेमुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसलाही मोठा धक्का बसला होता. नंतरच्या काळात पाटलांना जामीन मिळाला, परंतु हा खटला सुरूच राहिला. पवनराजे निंबाळकरांची हत्या 2006 मध्ये झाली आणि आज 2026 उजाडले तरी या खटल्याचा अंतिम निकाल लागलेला नाही. कोणत्याही फौजदारी खटल्याला इतका वेळ लागणं हे आपल्या न्यायव्यवस्थेतील विलंबावर बोट ठेवणारं आहे. या खटल्यातील मुख्य आरोपी हे अत्यंत प्रभावशाली राजकीय नेते आहेत. त्यांनी खटला लांबवण्यासाठी किंवा स्वतःचा बचाव करण्यासाठी अनेकदा उच्च न्यायालय आणि अगदी सर्वोच्च न्यायालयात विविध याचिका दाखल केल्या. डिस्चार्ज अर्ज फेटाळल्यानंतरही पुनर्विचार याचिका करण्यात आल्या, ज्यामुळे मूळ ट्रायल कोर्टातील कामकाज वारंवार स्थगित ठेवावे लागले. या खटल्यात एकूण 100हून अधिक साक्षीदार होते. आरोपींच्या राजकीय वजनामुळे अनेक महत्त्वाचे साक्षीदार दबावाखाली आले आणि ते कोर्टात आपल्या विधानावरून फिरले. साक्षीदार फितूर झाल्यामुळे सीबीआयला पुन्हा नवीन पुरावे आणि इतर नवीन साक्षीदारांची तपासणी करावी लागली, ज्यात मोठा वेळ गेला. गेल्या 20 वर्षात या खटल्याची सुनावणी करणाऱ्या अनेक न्यायाधीशांच्या बदल्या झाल्या. जेव्हा नवीन न्यायाधीश येतात तेव्हा त्यांना संपूर्ण प्रकरणाचा अभ्यास नव्याने करावा लागतो. तसेच मधल्या काळात आलेल्या कोरोना महामारीमुळे कोर्टाचे काम महिनोन महिने ठप्प होते.
वडिलांच्या हत्येनंतर ओमराजे निंबाळकर अत्यंत तरुण वयात राजकारणात सक्रिय झाले. वडिलांच्या हत्येच्या सहानुभूतीचा फॅक्टर आणि पाटील कुटुंबियाविरुद्धचा तीव्र संघर्ष यावरच ओमराजे निंबाळकर राजकारणात उभे राहिले. 2009 मध्ये ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेनेकडून विधानसभा निवडणूक लढवली आणि पद्मसिंग पाटील यांचे सुपुत्र राणा जगजितसिंग पाटील यांचा पराभव केला. 2019 मध्ये ते धाराशिव लोकसभा मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने खासदार म्हणून निवडून आले. 2024च्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतरही ओमराजे ठाकरेंसोबतच एकनिष्ठ राहिले आणि निवडून देखील आले. ओमराजे निंबाळकर एका मोठ्या कात्रीत अडकले आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर बदललेले राजकीय वारे आणि मतदारसंघातील विकास कामांसाठी निधीची गरज यामुळे अनेक खासदार सत्ताधारी गटाकडे आकर्षित होत आहेत. ओमराजेंनाही स्थानिक पातळीवर राणा जगजितसिंग पाटील यांच्याशी स्पर्धा करायची आहे. जर ते महायुतीत गेले तर जिल्ह्यातील राजकीय समीकरणं पूर्णपणे बदलू शकतात. दुसरं असं की ज्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीत पद्मसिंग पाटील होते त्या पवारांसोबत सध्या ठाकरे गट म्हणजेच महाविकास आघाडीत आहे, तर पद्मसिंग पाटलांचे कुटुंब आता भाजपमध्ये आहे, जी महायुतीचाच भाग आहे. म्हणजेच ओमराजे निंबाळकर महाविकास आघाडीमध्ये राहिले काय किंवा महायुतीत गेले काय, त्यांना कुठेतरी आपल्या वडिलांच्या विरोधकांची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे जुळवून घ्यावेच लागत आहे. पवनराजे निंबाळकर हत्याकांड हा एक गुन्हेगारी खटला नाही, तर तो महाराष्ट्राच्या आणि विशेषतः मराठवाड्याच्या राजकारणाला दिशा देणारा एक टर्निंग पॉइंट होता. 20 जून रोजी लागणारा निकाल हा केवळ पद्मसिंग पाटील किंवा मारेकऱ्यांचं भविष्य ठरवणार नाही, तर तो ओमराजे निंबाळकर यांच्या पुढील राजकीय प्रवासाची दिशा देखील निश्चित करणार आहे. संजय राऊत यांनी केलेले आरोप राजकीय चिकलफेकीचा भाग असू शकतात, कारण न्यायव्यवस्था ही कोणत्याही राजकीय दबावापलीकडे जाऊन पुराव्यांच्या आधारावर काम करते. परंतु या निकालाच्या टायमिंगमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ऑपरेशन टायगरच्या चर्चेत ओमराजे निंबाळकरांचे नाव आले आहे, हे मात्र नक्की.